आणि परिसरातल्या ज्या ज्या मावल्याला बांगड्या भरतो त्या त्या मावल्यांची कृपा आहे रे आपल्यावर। काय आना खडका दमडी कवडी मिळाली असेल त्याच्यावर आपला संसार चालतो रे बाळा। आता मी थकलो शुभा, तुला आता बांगड्या भरायच्या आता। बाबा काय म्हणतोय तुकोबर आहे का दखल घेता रे याच्यावर बोलतोय की देवापाशी दखल घेतली। देवा असं शुभा कासाराच्या नशिबात का टाकलंस? त्याचा बाळ का मारावा आणि मारायचाच होता तर देलता का? कशा करता अपमान केला त्या शुभाचा? काय मंत्र दिला? सोनबा ठाकरांनी विचारलं होतं तुम्हाला तुकोबरायच्या कीर्तनात चाल म्हणण्याचा मान का मिळाला किंवा कसा मिळाला किंवा तुमच्याकडे पुण्य काय आहे? डोळे भरून आले। शिवजी कासारानं सांगितलं सोनबाजी माझ्या बाबानं दिलेल्या मंत्राचं पालन करतो। तो मंत्र कुठला? माझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ जर स्त्री असेल तर तिच्या हाताला हात लावल्याशिवाय बांगडी भरता येत नाही, पण तिच्या हाताला हात लावत असताना डोळे झाकून 3दा माय म्हणतो आणि मग बांगडी भरतो। माझ्या बरोबरीची जर स्त्री असेल तर तिच्या हाताला स्पर्श करायच्या अगोदर तिला 3दा बहीण म्हणतो आणि मग तिला बांगडी भरतो। आणि माझ्यापेक्षा कमी वयाची असेल तिला 3दा लेक म्हणतो आणि तिला बांगडी भरतो। काय पुरुषार्थ असेल महाराज? शिवजी कासारांनी सोनबा ठाकरांना सांगितलं दादा आजतागत आतापर्यंत हा नियम चालवत आणलाय। वयस्क स्त्रीला माय म्हणतो, मध्यम स्त्रीला बहीण म्हणतो आणि लहान स्त्रीला लेक म्हणतो। एका तिळा इतकं पाप केलं नाही रे, तिळा इतकं। अरे गुलाबाच्या पाकळ्यासारखी सुंदर तनू असलेल्या माऊलीला बांगडी भरत असताना तिला लेक म्हणावं? जिच्या घरी सोन्याचा धूर निघतोय अशा स्त्रीला बांगडी भरत असताना तिलाही लेक म्हणावं? ती माझ्या विटेवरच्या मालकाने माझ्या अंतकरणात ती कृपा दिली। माझ्या तुकोबरायची माझ्यावर कृपा आहे, मला तो भाव दिला म्हणून कुठल्याही स्त्रीकडे मी पापात्मक दृष्टीने पाहत नाही। ते माझं पुण्य एकवटलं आणि मला तुकोबरायसारखा महात्मा सापडला। राजो महाराज चांगला सापडला पाहिजे। ऐका वाक्य गिरगावकराचं, महाराजांच्या पाया पडत असताना विचार करून पडायचं। भंगिऱ्या महाराजांच्या पाया पडायचं नाही। एक जण म्हणला महाराज ओळखायचा कसा? शेळी बेसरामाचा पाला खाती का? शेळी म्हणतात का मेंढी तुमच्याकडे? मेंढी शेळी बरोबर आहे ना? शेळ्या मेंढ्या बेसरामाचा पाला खात्यात का? बेसरामाचं झाड आहे असं कळण्यासाठी शेळीच्या डोक्याला मीटर लावलेला आहे का? मशीन लावलेली आहे का? पण हे झाड बेसरामाचं आहे असं शेळीला कसं काय कळतंय? तिला मेंदू आहे। मग बेसरामाचं झाडे कळण्यासाठी शेळीला मेंदू आहे, तरी पण माणसाच्या मेंदू इतका मेंदू आहे का मोठा? मग शेळीला ह्या झाडाचा पाला खाल्ल्यावर आपल्यासाठी पोषक नाही असं शेळीला कळतंय। मग टचक्या, ए टचक्या, तुला हत्तीपेक्षा मोठा मेंदू दिला रे कंटुल्या। तुला कळायला पाहिजे का नाही हे चुकीचं काम आहे, आपण नाही करायला पाहिजे। महाराज चुकीचा सापड्यावर काय होते माहिती आहे का तुम्हाला? ड्रायव्हर जर चुकीचा सापडला तर माणूस मरतय। चुकीच्या ड्रायव्हरमुळे बसून कीर्तन करावं लागायले, नाही तर वय का माझं बसायचं? मी चालतोय पायी पायी किती पण, प्रत्येक त्र्यंबकची वारी 40-42 किलोमीटर 6.5 तासात फिरतोय, फेरी करतोय ती। पण उभं राहिलं 15-20 मिनिटाच्या नंतर कंपन ड्रायव्हर चुकीचा मिळाला आणि अजून चुकीचा भेटला असता तर आता 5वं श्राद्ध झालं असतं। आतापर्यंत 5वं श्राद्ध झालं असतं। इतकंच सानप काका। पण महाराज जर चुकीचा भेटला असता तर पिढ्यानं पिढ्या मातीत गेल्या असत्या। मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा चुकला 10 मरतील, एसटीचा चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील, महाराज चुकला कोटी मरतील। लोकांचा विश्वास आहे त्याच्यावर। म्हणून शक्यतो आता कोणाला कड बघून परमार्थ करायचा त्याच्यापेक्षा
ज्ञानोबराय तुकोबराय कृपा पात्र कोणी त्याच्याकडे बघून परमार्थ तुम्ही करा आणि तुम्ही त्याच्या पायावर डोकं ठेवा। महाराजांनी असं सांगितलं नाही बरं का, मस्तक हे पायावरी या महाराजाच्या नाही, वारकऱ्यांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, म्हणून वारकऱ्याच्या पाया पडत जा, महाराजाच्या पडत असताना जरा विचार करूनच परत जा, नाहीतर त्या भंगिऱ्यानं केलेलं पाप त्याच्या पायावाट तुमच्या कपाळात येईल आणि तुमचा संसार खालून पेटन। विठाला म्हणून मला तुकोबराय सापडे। महाराज शिवजी कासारांच्या जीवनातली निष्ठा आहे, परस्त्रीला पराविया नारी रखुमाये समान, पराविया नारी रखुमाये समान, मानिलिया धन काय वेचे। परस्त्रीला जर आई म्हणलं तर आपली संपत्ती जळती का, बँक बॅलन्स जळतं का, आपली शेती जळती का, वाडा जळतो का, नाही, उलट वृद्धिंगत होती, उलट विटेवरचा मालक मानतोय। महाराज परस्त्रीला माय म्हणणारा हा कासार समाजाचा शिवजी कासार, तुकोबरायांनी दखल घेतली, देवा आयुष्यभर ज्यानं तुझं भजन करावं त्याच्या भजनाचं हे फळ, पण असू दे देवा, असू दे, तुला कोणी सांगावं, तुला कोणी सांगावं देवा, तू ऐकशील का आमचं देवा, तुला चांगल्याचं बघवतं का देवा, इतकं म्हणून सोडून दिलं नाही तुकोबराय स्वतःचं कीर्तन, अभंगावरचं बोलणं निरूपण चालू होतं। परिणाम काय झाला महाराज, 5च मिनिटात डोळे झाकून रडणाऱ्या आईचे डोळे पुसण्यासाठी मांडीवरलं मेलेलं पोरगं उठून बसते। ही आई कशाला रडते ग, आई का रडते ग, महाराज हा शिवजी कासाराचा पुरुषार्थ आहे, त्याच्या भक्तीतला पुरुषार्थ आहे, त्याच्या वैराग्याचा पुरुषार्थ आहे, वारकरी संप्रदायातल्या निष्ठेचा पुरुषार्थ आहे माझ्या शिवजी कासारांचा। मुलगा उठला, आनंद वाटला, पण कालांतराने शिवजी कासार मृत्यू पावले। लक्ष्याला ठाव स्मशानीचा शिवजी कासार मृत्यू पावले, आणि शिवजी कासार मृत्यू पावल्याच्या नंतर त्यांचं प्रेत इष्ट मित्र सज्जन सखे सोयरे दायरे सगळी जमा झाली, परिसरातली वारकरी अमके तमके सगळी काही लोक आली। आता शिवजी कासार म्हणल्यावर काय, सगळी लोक आली आणि ते पार्थिव मशानात नेऊन चंदनाच्या लाकडावर टाकलं। त्यावेळेला मुलगा बऱ्यापैकी मोठा होता, मुलाच्या हातामध्ये भडाग्नी दिलाय, माणसाला जाळतात त्या अग्नीला भडाग्नी म्हणतात। मशानी नेऊनी भडाग्नी देऊनी येती परतोनी माघारे, 14 अग्नीपैकी एक अग्नी येतो, त्याला भडाग्नी नावाचा अग्नी म्हणतात। तो बाहेर प्रज्वलित करावा लागतो दारात, आतमध्ये प्रेत ठेवायचं आणि प्रेत आंघोळीला काढायच्या अगोदर तो अग्नी 4-2 गवऱ्या आणून बाहेर प्रज्वलित करून प्रेताला स्नान घालून मग त्याच मडक्यामध्ये तो अग्नी मशानात नेत असतात, सोन्याच्या गुंडीत नाही। असं जर असतं तर पैशावाल्यानं तिथं पण वजन आणलं असतं, महाजा मेला चांदीच्या गुंडीत इसतो, आमचा पंजा मेला आहे सोन्याच्या गुंडीत इसतो, म्हणजे मसनवाट्यात पण वजन आणलं असतं लोकांनी। पण वारकरी संप्रदायाचा दंडक आहे, अख्खा देश जरी ज्याच्या ताब्यात असेल तो जरी मेला तरी मातोड्याच्याच गाडग्यात इसतो। 14 वेळेस लागते गाडगे। 5 कोटीचं घर बांधलं एक 5 कोटीचं, आणि वास्तुपुरुष सोन्याचा असतो, पण 5 कोटीच्या घराचा वास्तुपुरुष सोन्याचा, पण वास्तुपुरुषाला बसायला बोळका असते मातीचं, त्याच्यात धणे टाकतात, अक्षत टाकतात, हळीत कुंकू टाकतात, आणि त्याच्यात त्या तांदळामध्ये तो वास्तुपुरुष होतात, पण हे तांदूळ बोळक्यात असतात, मातीच्या बोळक्यात। तर ते घरवाला म्हणला पूजा करणारा, मी होतो वास्तुशांतीच्या पूजेला, ते म्हणलं महाराज तुम्हाला काही कळतं का, म्हणलं कसं हो, मी 5 कोटीचं घर बांधलंय, वास्तुपुरुष सोन्याचा आहे, मग मातीच्या गाडग्यात कसं काय, मी म्हणलं सोंबळ्या तो मला कशाला बोललंस, मला कळत नाही तो मला वास्तूला बोललं कशाला, तुला ज्याला कळतंय त्याला बोलवायचं असतं ना, ती अक्कल काय नदीला गेलती का मला बोलवायला, असं नाही म्हणलो मी, एरी म्हणालो, नारळ घ्यायचं राहिलं होतं ना।
असं कसं बोलता येईल की नाही? त्यांना म्हणलं शास्त्र पुराण वेद मला जितकं कळते त्या पद्धतीनं करतो, आणि तुम्हाला मान्य नसेल तर वास्तुशांती पुन्हा दुसऱ्याच्या हातानं करा. ते म्हणले महाराज पण असं कसं सोन्याचं? मी म्हणलं 5 कोटीचं घर बांधलंस ना, मग 5 किलो सोन्याचा वास्तुपुरुष आण, तुला तितकंच मोठं गाडगंच आणावं लागेल. वास्तुपुरुष सोन्याचा जरी असेल तरी सोन्याच्या पात्रात ठूत नसतात, चांदीच्या पात्रात ठूत नसतात, तांब्याच्या पात्रात ठूत नसतात, हा पितळाच्या पात्रात ठूत नसतात, स्टीलच्या पात्रात ठूत नसतात, मातीच्याच गाडग्यात असतो. शेवटचा इस्तू सुद्धा मातीच्याच गाडग्यात. भडाग्नी नावाचा अग्नी हातात त्याला पूर्वेकडे तोंड केलंय. अरे शिवजी कासारांचा मुलगा आपल्या बाबांच्या छातीवर तो भडाग्नी नावाचा अग्नी ठेवणार, तेवढा अवकाशात पाठीमागा आला. ते भडाग्नी अग्नी दुसऱ्याच्या हातात दिला आणि आईच्या गळ्याला पडला आणि सांगितलं, माय ग, मी म्हणे तुझ्या मांडीवर मेलेलो होतो, पण तुकोबारायचं कीर्तन ऐकत असताना अचानक यमाने मला परत केला आणि मी जागा झालून तुझे डोळे पुसले गाई. मग मला जसं देवानं वापस केलं तसं माझ्या बाबाला वापस का नाहीत करत ग? म्हणणं देवाला माझ्या बाबाला वापस करा. बाई ढस 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 रडत होती. बाईनं आपल्या मुलाचं सांत्वन केलं, बाळा तुला वापस सुद्धा देवानं नाही केलं रे, तुला वापस सुद्धा देवानं नाही केलं रे. यमाला लाज वाटली तुकोबारायच्या कीर्तनातून तुला कसं न्यावं, आणि म्हणून तुला वापस केलं. आई म्हणणं ग यमाला सुद्धा माझ्या बाबाला वापस करा. बाळा यमानं तुला वापस केलंय, ते तुकोबारायमुळं तुझ्या बाबालाही वापस केलं असतं रे, पण तुकोबारायचं वैकुंठ गमन झालंय. यमाला मी ते पण सांगितलं असतं, यमाला म्हणलं असतं, यमराजा माझ्या कपाळाचा मालक मला वापस कर, आणि यमानं माझं ऐकलं असतं. पण यम म्हणला असता, मला तुकोबाराय दाखव, आणि तुकोबारायचं वैकुंठ गमन झालं रे, म्हणून यम माझं ऐकू शकत नाही. राजो काय सिद्धांत आहे महाराज, ज्यांचा मुलगा मृत्यूच्या दाढेतून वापस यावा, पण तोच मुलगा बापाचं प्रेत मात्र नाईलाजानं मशानात जाळतोय, त्याला वापस आणता येत नाही. हा निसर्गाचा नियम आहे, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, 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 झाला प्रेत रूप शरीराचा भाव. लक्षेला ठाव स्मशानीचा, लक्षेला ठाव स्मशानीचा, रडते रात दिस काम क्रोध माया, रडते रात दिस काम क्रोध माया, रक्षेला ठाव स्मशानीचा, रक्षेला ठाव स्मशानीचा, रडते रात दिस काम क्रोध माया, रडते रात दिवस काम क्रोध माया. हे झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षेला धाव स्मशानीचा, लक्षेला धाव स्मशानीचा, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षेला धाव स्मशानीचा. 15-16 मिनिटं राहिली. एक पुरावा तुमच्या पुढे मांडतो. तारखेच्या संदर्भात आदरणीय जगताप काका संपर्क करत होते.
मला काही इकडचं कोणाचं नाव माहीत नाही, आल्यावर कळालं आहे. मला हे किरणजी याला भेटले होते शिवराम बाबांच्या आश्रमावर काला जागराचं की त्याला 5-7 वर्ष झाले, त्या 7-8 वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला. तिथं भेट झाली ती तुमची. जगताप काका संपर्क करत होते यजमानांच्या वतीने, त्यांनाही धन्यवाद. किती मोठ्या लोकांना मशानात जावं लागतं. एक महाराज एका घरी गेले, घर साधं होतं. शक्यतो चांगली माणसं गरीब श्रीमंत हा भाव पाहत नाहीत. हल्ली आमच्याकडे काय झाले माहिती आहे का, जो पाया पडून 500 रुपये देतो त्याचं नाव कीर्तनात घेतलं जाते, आणि जो परिसरात एकही कीर्तन सोडित नाही गरीब आहे त्याचं नाव घेत नाहीत. कोणता नरका असेल त्या कीर्तन करायला? मला वाटतं यमाला तयार करावं लागेल तो दुसरा. महाराज, या संप्रदायात पैसा बघायचा नसतो. श्रद्धेनं जे तुझ्या पुढे कीर्तनात बसतो ते तुझ्यासाठी देव आहेत. दुकानदाराचा देव गिऱ्हाईक आहे आणि वक्त्याचा देव श्रोत आहे. तुम्ही जर नाही पुढे बसले तर आम्ही कोणाला सांगायचं कीर्तन? पप्याच्या माईला? बरं, ज्याला आहे ते सांगल पप्याच्या माईला, आणि ज्याला पप्याची माई नाहीच ते कोणाला सांगल? बरं, ती बी ऐकायला तयार असली पाहिजे. ती कौर काय कन वयसा नको, कौर काय कल, ती कौर काय कल, ती म्हणीन तू कौर काय को किराणा आहे का, काही सोय आहे का खाची? तसं नसतं महाराज. एखादा माणसानं रस्त्यात उभा असेल आणि तो माणूस आपल्याला पाया पडून पैसे देतो म्हणून त्याच्यासाठी गाडी उभी राहते, आणि एखादा वारकरी विनयकरी जर रस्त्यात उभा असेल, त्याला पुढच्या गावाला जायचं असेल तर कीर्तनकारांनी उभं राहून एकच विचारायचं, याचं का दादा पुढं? त्या गरीब विनयकऱ्याला जर गाडीत बसून नेलं तर हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य त्या कीर्तनकाराला भेटल. काय नसतं एखाद्या वेळेस ज्याच्या इथं देशीचं दुकान आहे ते बी आम्हाला 1000 रुपये पाया पडून देऊ शकतो. उद्धार आहे का त्याचा? आणि त्याच्या पैशाने याचा उद्धार आहे का? तेव्हा आमच्याही लोकांनी कोणाला फारसं चोंबळायचं नाही, आणि तुम्ही बी महाराज ऐकून अपेक्षा करायची नाही. एक महाराजाकडे पोरग घेऊन पाया पडायला गेला, म्हणला महाराज आमचं पोरग 3 वर्ष झालं पहिलीतच आहे, 3 वर्ष झालं आमचं पोरग पहिलीतच आहे, याला बरं करा. महाराज म्हणले माझ्या पोराला 20 वर्ष झालं गोळ्या चालू आहेत. मग ज्या महाराजाच्या पोराला 20 वर्षापासून डोक्याच्या गोळ्या चालू येतात, ते तुमचं पोरग नीट करायला काय त्याची अक्कल नदीला गेली का? कसं करता येईल त्याला? आणि तुम्ही तरी त्याच्याकडून कशाला अपेक्षा करता? अपेक्षाच करायची असत्याल तर ज्ञानोबा राय तुकोबा ऐकून करा. आणि ज्ञानोबा राय तुकोबा ऐकून अपेक्षा करण्यासाठी तितकं वागावं बी लागेल. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल परवाला एक जण भेटला, ते महाराज भेटले. त्या महाराज भेटल्यामुळं असं असं झालं ना आमचं बरं झालं. त्यांना मला घेऊन जाय, मी त्या महाराजाला भीक मागून 50 लाख रुपये देतो, मग असं असं कर म्हण. त्यानं लगेच त्या महाराजाला फोन केला, मी तर तुम्हाला काहीच नाही दिलं तरी तुम्ही आमचं असं असं केलं. एक माणूस आहे तुम्हाला भीक मागून म्हणतो, अख्ख्या महाराष्ट्रात भीक मागतो, तुम्हाला 50 लाख कोटी रुपये देतो भीक मागून. त्याला म्हणा आम काम असं कर. ते म्हणला मुकाड्या बस बाबा, तू अभि मायाच्यानं झालं नाही, ती होण्याची येळ आणि मी हात लावायची येळ संगत झाली. हात नाही ते आंब्याखाली गेलं. वाक्य नीट ऐका, ज्याला हात नाही ते आंब्याखाली गेलं, आणि आंब्याला पाड होते पण हातच नाहीत ना. वरी जरी नसतं जात आलं तर दगड हाणला असता, दगड नसतं तर बुटाड फेकून हाणला असतं, पण आंबा पारडा असताना पण हातच नाहीत. रोज आंब्याखाली जायचं, कवा पाड पळण कवा पाड पळण. 2-3 दिवस गेलं, पाडत नाही पाडा. आणि 4थ्या दिवशी गेलं, कदरून झोपलं. जाऊ द्या म्हणलं, आता घरी जायला बी ऊन झालंय, आता काय जातच नाही. कदरून आणि नेमका पोपट आला आणि त्याच आंब्याला टाचका आणला आणि तोंडावच आंबा पडला. काय देवाची कृपा म्हणे, मला देवाने आंबा दिला. अरे त्याला पडायचंच होतं रे, देव रिकामा आहे का? त्याला 16,108 बायका येतात, तुला एक असून तुन वाजवायलास तर ते रिकामा आहे का तू यासाठी आंबा हलवायला? आणि तू इतका लायकीचा आहेस का?
ती एक मन होती, काळीला मोडणं आणि कावळ्याला उडणं. काही गोष्टी अशा सहज होत जातात आणि माणसं त्याचा प्रचार करीत राहतात. मूर्ख, प्रचार करायचा आहे, ज्ञानोबा आहे तुकोबारायचा करा. प्रचार करा, विटेवरच्या मालकाचा करा. प्रचार करा, काशीतल्या मालकांचा करा, त्र्यंबक राजांचा करा, निवृत्तीनाथांचा करा. काय भंगीरायचा करता? विठाला विठाला तुम्हाला एक सांगू का, चांगल्याचा प्रचार करण्यासाठी जीभ पण चांगली लागती. म्हणून ह्या भंगिरे दर्जेदार माणसाचा प्रचार करीत नाही, यांची जीभच दर्जेदार नाही ना, म्हणून हे भंगिऱ्याच्या नावानं बोंबलत आहेत. विठाला विठाला काय योग्यता. एक महाराज आले, आणि महाराज देव असेल, महाराज असेल, यायला श्रीमंत असावा असं काय नाही. कृष्ण परमात्मा उद्धवाला आपल्याला जायचं म्हणायचे. उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल दुर्योधन घर जावे, उद्धवजी चल रावण घर जावे. नाही, उद्धवजी चल कलेक्टर घर जावे, उद्धवजी चल मंत्री घर जावे, असं म्हणतात का? उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. आणि विदुराला राहायला झोपडं होतं, पण विदुरा इतका भाव श्रीमंत कोणाचा नव्हता. बडे बडे मंदिर कवन काम के, भाव अगर नहीं आवे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. शबरीला बंगला होता का? दात घासायला ब्रश होता का? भावाला कापायला वस्तारा होता का? फॅरन लवली लिपस्टिक होती का? ती हप्त्याला एकदा ब्युटी पार्लर मध्ये जात होती का? नाही. बोरे खाय भिल्लटीचे, पोहे सुदाम देवाचे, फके मारी कोरडे. काय ताकद मारा, काय देवा घरी न मिळेची अन्न. काय त्याच्या इथे अन्न नव्हतं का? बायका तो 16,108 होते. का सुदाम देवाचे पोहे खाल्ले? भाव होता. शुद्ध भाव देखोनिया, गाव स्वर्णाचा दिला गा, चविष्ट पोहे खावनिया. गाव सोन्याचा नाही दिला, पोह्यातला भाव होता. भाव देवा कारणे भाव तस्मात, काही न लगे एक भावची कारण. तुका म्हणे तुका म्हणे आण विठोबाची. भाव पाहिजे, भाव. त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जगजेटी, भावा एकासाठी कांदा वाहे आपुल्या. भाव पाहिजे, ते खांद्यावर घेते. गिरिधर लाल तो भाव का भोगा, क्या बात है. गिरिधर लाल तो भाव का भोगा, गिरिधर लाल तो भाव का भोगा, गिरिधर लाल तो भाव का भोगा. राग कला नहीं जानत तू का,
गिरीधर लाल तो भाव का बोका, फक्त भाव. महाराज खऱ्या साधूला, वाक्य नीट ऐका, खऱ्या साधूला ज्याचा भाव गोड आहे तो भक्त आवडतो आणि देवाला तर फक्त भाविकच आवडतो. भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती, हिंडे तया मागे पुढे, नाशी कोडे सकळ हे. वा. दिंडीत पंगत दिली म्हणजे यजमानाची बुट रावटीत ठेवायची. आमरासाची पंगत दिली दिंडीत, केशर आंब्याची पंगत, आणि ज्यानं दिंडीत पंगत दिली त्याचा बूट होता 15,000चा. मग दिंडीच्या मालकानं बूट उचलला आणि रावटीत ठेवून दिला त्याच्या सुटकेच्या पलीकडून. पंगत झाली, सगळे लोक उठले गिटले, येतो मी आता. मग बूट गेला. कसा जाईन कसा जाईन, हां मी ठेवून द्यालता. अरे 1,00,000 रुपयाची पंगत दिली म्हणून तू त्याचा बूट उचलितोस. त्याच्याकडे देशीची 2 दुकानं आहेत. त्यानं महाराष्ट्रातल्या किती बायका विधवा केल्या असत्याल आणि लाख रुपयाच्या पंक्तीसाठी त्याचा बूट उचलितोस. तो अंग बंधा तुळशीच्या माळीचा पुरुषार्थ त्यानं मातीत घातलाय हरामखोरानं. विठाला विठाला महाराज वैभवात जीवन जगायचं आपल्या लोकांनी. वैभवात. बरं तुम्ही म्हणताल असं का म्हणता, तर त्याचं कारण सांगतो तुम्हाला. सोपा मुद्दा, मी काय अडचणीत हात घालीत नाही, इचून निघत असते. तुम्ही बसलेले आहे ना, वर्गणी करून मला 2 कोटी रुपये दिले, मी येरी म्हणालो उठून जाते. तुम्ही बसलेले आहे ना, वर्गणी करून जर मला 2 कोटी रुपये दिले, मी खुश होईल. उदाहरणार्थ मी खुश होईल. पण समृद्धीवर मला चढायचंय आणि जालन्याला उतरायचंय. तर जालन्याहून उतरायच्या आधीच जर गिरगावकर गाडीतच अटॅक न मेला तर 2 कोटी काय करायचे? देता का उत्तर या 2 कोटीचं काय करायचं? तर कामी येणार आहेत का माझ्या ते? नाही. मग मला कसं दाखवायचंय, मला कसं चालवायचंय, मला किती उंच न्यायचंय, मला किती खाली आदळायचंय, हे तुमच्या हातात आहे का देवाच्या? मग देवाला अपमान होईल असं मी करायचं का? नाही. म्हणून नाही आमच्या लोकांनी लुडबुडायचं नाही. हिशोबात राहिलं पाहिजे. हिशोबात. विडाला तेव्हा तुम्हाला भांडायचंच असेल तर आपल्या नशिबाला भांडा. मी कुत्र्याचा दृष्टांत दिला ना तुम्हाला. आणि मी खोटं कधीच बोलत नाही. फक्त त्याला अलंकार भाषेत बोलतो इतका मात्र तो मला सरस्वतीनं दिलेला तो जिभेवरचा. मग कृपा समजा की पाप समजा की पुण्य समजा, तुम्हाला काय समजायचं ते समजा. पण महाराज कुत्र जर विमानात बसत असेल, इथं किती लोक आहेत ज्याने विमानच पाहिलं नाही? चित्रात पाहता येतं. बरं तिथं जाता बी येत नाही तिकीट काढल्याशिवाय. उगाच एक जण म्हणला मी फिरायला आलो, ते का रेल्वे स्टेशन आहे का? तिथं बी तिकीट काढून जावं लागतं, बारीकचं प्लॅटफॉर्मचं तिकीट. आणि तिथं कसं जाता येईल? महाराज कुत्रे विमानात, नशीब आहे का नाही? तुम्ही घरी आता हे शर्यतीचे बैल असतात ना, त्या ते पटाचे बैल, तर त्या बैलाची किंमत कधी कधी 6-6, 7-7 लाख रुपये असते बिचारायची. मग त्या बैलाला कधी कधी गावरान तुपातला उंडा असतो खाला, कणिक, त्याला कधी कधी दूध प्यायला असतंय. पण पटाला धरल्यावर इतकी पुराण घुसती इथं ढोपरातच आणतात ना पुराण. ते गंज आता कलेक्टरनं कॅमेरे लावले, पण ते कॅमेरा तितक्या टायमाला तिकडे फिरतो. कारण ते आता सांगितलंय ना बैलाला त्रास देऊ नका. तितक्या टायमात कॅमेऱ्याचं तोंड तिकडे जातं गुटखा खाला. आपण कसं थुकायला बाजूला जातो, तसा ते कॅमेरा तितक्या टायमाला तितकं पुरवतो. आणि तितक्यात इतका चपका हाणतंय ते बैलाला वाटतंय दुसरा हाणायच्या आधी आपण दोरा तोडावा. म्हणजे शंकरपटाचा 6-7 लाखाचा बैल असेल तरी पुराण खावं लागते. आणि देवाला सोडायला बैलाला काय म्हणते तुमच्याकडे? जाना आमच्याकडे वळू, कुठं कुठं सांड. याला पुराण हाणायची कोणाची मायवेली आणि कोणाची मका हाणतो का नाही? मग 7 लाखाचा बैल मोठा का स्वामीजी? देवाला सोडायला बैल मोठा. देवाला नशीब घेऊन आला का नाही?
मग तसे काही काहीचे नशीब काठाळे येत. हे काठाळे समजायचे देवाला सोडलेले. तुम्ही त्याच्या नादी लागू नका. आपण आपल्या प्रारब्धाला भांडा. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. आणि पांचटायची बुटं उचलल्या मोठं माणूस होत नाही बरं का. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुमचं प्रारब्ध लागतंय. मला सांगा, आडत कळती का तुम्हाला? आडत तुमच्याकडे आडत आता द्राक्षाची असेल, कांद्याची असेल. कांद्याच्या खळं म्हणते ना, हो कांद्याची आडत. बरं, ज्याची आडत आहे त्यानं कांद्याचं पोतं उचललं का? उचल तू कोण? हमाल. मग श्रीमंत कोण होतंय? मग हमालाच्या तर पाठीवर कांदे उचलू उचलू पाठीला कांदे आलेत. म्हणजे कांद्यावर निबर पाठ झाली ना. म्हणजे याचा अर्थ त्याच्या पाठीला कांदे आले. तरी पण हाडते इतका श्रीमंत होत नाही का? नशीब नाही. म्हणून प्रारब्धाला भांडायचं. भंगिऱ्याची बुट नाही उचलायची. विठाला विठाला आणि काही लोकायला वाटतंय मोठ्याचे बुट उचलल्यावर आपण मोठं होऊ. लिंबाच्या झाड लिंबोळ्या लिंबा खालीच पडत आहेत का हिवरा खाली जातात. लिंबाच्या लिंबोळ्या लिंबा खाली, आंब्याच्या कोई आंब्या खाली. आंब्याची कोय आंब्या खाली पडली तर पावसाळ्यात उगती. लिंबाची लिंबोळी सुद्धा उगती. पण त्याच लिंबाची पडलेली लिंबोळी, त्याच्याच लिंबोळीच्या ब्यापासून झालेला लिंब मोठा लिंब लहान्याला मोठं होते तू का? झाडाखाली झाड मोठं होते का? नाही. म्हणून हे मोठाले झाडं ज्या बारक्याला मोठं होऊ देत नाहीत त्या भंगिऱ्याचे बी बुटं उचली जाऊ नका. विठाला विठाला विठाला. 2-4 मिनिटं राहिले. एक महाराज एका सात्विकाकडे आले. इथपर्यंत आलतो ना. मला ना दे कांद्याला पाणी देता त्याचा गवत उपटायचा. खुरपानाचे पैसे वाचते ना. नाही तर आता लोक तर मी लय लांब रोग गेलो असतो. पार लगे मुंबई पसतोर गाडी नाही बोलता बोलता असा ना दे भोवताल फिरायचा. महाराजांचं जेवण झालं. बघता बघता रात्रीचे 11 वाजले आणि पाऊस सुरू झाला. ज्या भक्ताकडे बसले त्याचं घर होतं गळकं. कौलाचं घर होतं. गळू आलं. टिप 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 महाराज भिजले. काही वेळानं त्या भक्ताचा मित्र आला. महाराज ज्याच्याकडे थांबले त्याचा मित्र आला आणि त्या छत्री घेऊन आला आणि सांगितलं, बाबा माझ्या लक्षात आलं तुझ्याकडे महाराज आहे, तुझं घर गळकं आहे, महाराजाला आमच्या घरी घेऊन जातो. आणि महाराजाला त्यांनी त्याच्या घरी नेलं. मित्र होते दोघं जण. महाराज गेले. अंग भिजलेले. बास टाकली, घोंगडी टाकली. घोंगडीवर बसले बाजेवर. टोपल्यामध्ये लाकडं पेटवली. महाराजाला शेकोटी दिली. अंग गरम केलं. भिजले होते महाराज. रात्रीचे 12-1 वाजले आणि 2 वाजेपर्यंत महाराजाला गप्पा करीत बसला तो भक्त. आणि त्यानं सांगितलं, महाराज आता मला जावं लागतं. रातच्या 2ला कुठं जातो? म्हणे ऐका म्हणे महाराज, अगोदर तुम्हाला आमच्या घरीच आणायचं होतं, पण आमच्या घरी आणण्यासाठी एक अडचण आहे. आमच्या मित्राकडे अडचण काहीच नाही तर घर गळकं आहे. आणि आमचं घर चांगलं आहे तर आमच्याकडे अडचण आहे. काय अडचण आहे? माझी मुलगी रडकी आहे. त्या भक्ताची मुलगी रडकी होती. झाल्यापासून गेली 7 वर्ष झालं. तिचं 7 वर्षाचं आयुष्य होतं, म्हणजे वय होतं. गेल्या 7 वर्षापासून तिला कर्कश नावाचा आजार झाला आहे आणि ती रात्रंदिवस ओरडत राहते. ती डोळ्याला येत नाही. नवीन माणूस आल्यावर ती जास्त रडते. त्याच्यामुळे तुमची झोप मोडेल याच्याकरता तुम्हाला आणलं नव्हतं. आता कुठे? गाईच्या गोठ्यात बाज टाकली. त्या बाजीवर तिला ठेवलं आणि तिची आई तिच्यापाशी. दिवसा माझे आई वडील सांभाळतात, रात्री आम्ही दोघं सांभाळतात. अर्धी रात्र माझी बायको सांभाळते, अर्धी रात्र मी सांभाळतो. कारण दिवसाकाठी आमच्या 4 लोकांना कायमस्वरूपी 6 घंटे तिच्यापुढे बसावं लागते. महाराज म्हणले, औषधोपचार काही केला का नाही? सगळे वैद्य, हकीम, जोगी, डॉक्टर वगैरे सगळे काही पाहिले, पण तिचा आजार गेला नाही. लक्ष याला ठाव स्मशानीचा शेवटचा पुरावा. आता मग आपण विठोबा रुक्माई घेऊ आणि फुलं टाकू. योग असा आला. महाराज म्हणले, आमच्याकडे आणा. त्या भक्तानं सांगितलं, महाराज तुम्हाला पाहिल्याच्या नंतर ती जास्त रडल. महाराज म्हणले, रडू दे ना, कानठाळ्या बसतात, फुटू दे माझे कान. आणलं. त्या पोरीला आणल्याबरोबर ती इतक्या जोरात ओरडली. महाराजाला तिचं रडणं पाह वाटत नव्हतं. आईनं तिच्या तोंडावर पदर टाकला. तिनं रडणं थोडं बंद केलं आणि महाराजानं 3 देवाला विचारलं. ब्रह्मदेवाला विचारलं, काशीतल्या मालकाला विचारलं, पंढरीतल्या मालकाला विचारलं, हिचं रडणं कधी बंद होईल? या तिघांनी सांगितलं. यांच्या घराण्यामध्ये वाडवडिलांचा अपमान केला. याच्याकरता यांचं हाडभाडं घेण्यासाठी ही कर्कशा पोरगी यांच्या इथं जन्माला आली. यांच्या घराण्यामध्ये प्रचंड पैसे असताना एकही वारी केलेली नाही. याच्याकरता याच्या घरात ही पोरगी जन्माला आली. यांच्या घरामध्ये प्रचंड पैसे असताना यांनी कुठेही 2 पैशाचं अन्नदान केलं नाही. याच्याकरता ही अवलाद यांच्या घरात जन्माला आली. इथपर्यंत बस झालं ना आता.
याला कोणता पुत्र म्हणतात? ऋणपुत्र. ऋणपुत्र 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 कसा असतो माहिती आहे का? तुम्ही आयुष्यभर परमार्थात काही खर्चायचं नाही आणि तुमचं नि ज्याचं भांडण आहे त्याच्यानं ट्रॅक्टर घेतलं आणि ते ट्रॅक्टर होतं धक्का. त्यानं ते धक्का ट्रॅक्टर उतरायला लावलं आणि पुढून वटकन दगडाचं दिलं आणि नेमकं याचंच पोरगं त्याच्या ट्रॅक्टरवर बसलं. स्टिअरिंग फिरल्यावर दगड बाजूला गेला, ट्रॅक्टर गुळगुळू खाली चाललं आणि यानं उडी टाकली आणि ट्रॅक्टर पुढं खदानीत जाऊन पालथं उलतं झालं. 9 लाख भरून द्या. 9 लाख भरून द्या. ट्रॅक्टर विरोधकाचं आहे. याच्या पोरानं पालथं केलं, भरून द्या. कोणी आणलं घराने? पोरानं. याला ऋणपुत्र म्हणायचं. ऋणपुत्र ऋणपुत्र नाना प्रकारचे हे असे ज्या वेळेला संतती आपल्याकडे जन्माला येत असते का, ते वंशात केलेल्या लोकांचं पाप उतू आलेलं असतं, त्याच्यामुळे ही जन्माला येत असतात. या तिन्ही देवांनी सांगितलं हे काही याला काही नियम काही नाही म्हणले. ही पोरगी वयाच्या 35 वर्षापर्यंत ओरडत राहणार आणि वयाच्या 35 वर्षापर्यंत हिचा आजाही मरणार नाही, आजी मरणार नाही, बापही मरणार नाही आणि माये मरणार नाही. तुमच्या चौघाला पिळू पिळू मारणार. कोणी सांगितलं? पंढरपुरातल्या मालकानं. कोणी सांगितलं? त्र्यंबकच्या मालकानं. कोणी सांगितलं? सत्यलोकातल्या मालकानं. महाराज आता काय करावं? म्हणून त्या घरी आलेल्या साधूनं तिच्या आईला तोंडावरला पदर काढायला लावला आणि काय बोंबलायचं ते बोंबलू दे. इतकी जोरात ओरडली, जीभ बाहेर निघली. जीभ बाहेर निघल्याबरोबर उजव्या हाताचं बोट लावलं. महाराज वरचं पापन खालच्या पापनाला चिटकतं. इतक्यात टायमात पोरीचं रडणंच बंद झालं. कोण असतील महाराज? त्या महाराजांचं नाव होतं रामकृष्ण परमहंस महाराज. 12 जानेवारीला राष्ट्रमातेचा जन्म झाला, जिजाऊ आईसाहेबांचा जन्म झाला आणि याच 12 जानेवारीला या भारत देशाची मान महासत्ता देशात उंचवली. असे एक महान साधू स्वामी विवेकानंद, ज्यांचे शिष्य स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस. एका शिष्याचं नाव सांगितलं फक्त, एका. असे किती असतील? त्या रामकृष्ण परमहंसानी त्या मुलीच्या जिभेला स्पर्श केल्याबरोबर तिचा आजार, कर्कश नावाचा आजार संपला. पंढरपुरातला मालक करू शकत नाही. श्रुती नावाची पत्रकार आले. श्रुती पहिली पत्रकार आहे बरं, हे नंतर झाले. पण देवाची पहिली पत्रकारिता कोण? तर श्रुती माता आहे. तिथे आली आणि देवाला विचारलं, देवा तुम्ही जिवंत केलं? नाही. काशीतल्या मालकाला विचारलं, तुम्ही? नाही. ब्रह्मदेवाला विचारलं, तुम्ही? पंढरपुरातल्या तुम्ही? जगदंबेला विचारलं, तुम्ही? नाही. गणपतीला विचारलं, तुम्ही? नाही. आम्ही कोणाही देवाने केलं नाही. रामकृष्ण परमहंसाकडे गेली आणि तिने सांगितलं, महाराज तुम्ही या पोरीचा आजार दुरुस्त केला? हो. मग जिथं देव करू शकत नाही तुम्ही कसं काय केला? श्रुती मातेला सांगितलं, श्रुती माते मी आत्तापर्यंत केलेला निखळ परमार्थ, या परमार्थाच्या पुण्याचा हौद भरलाय आणि त्या हौदातलं वंजळभर पुण्य हिच्यासाठी सांडलंय. दिली चाली वाचा, दिली चाली वाचा, दिली चाली वाचा, दिली चाली शय मागिल्या तपाचा, शय मागिल्या तपाचा, महाराज देव तुमचं आमचं भलं करण्यासाठी तुमचा बायोडाटा पाहिल्याशिवाय करीत नाही आणि साधू बायोडाटा चुरगाळून टाकतो आणि स्वतःच्या हौदातलं पुण्य सांडतो. दिली चाली वाचा, क्षय मागिल्या तपाच. स्वतःच्या पुण्याचा रास करून समोरच्या मुलीचा आजार दुरुस्त करतात. त्यांना रामकृष्ण परमहंस म्हणतात. महाराज पण या रामकृष्ण परमहंसांना जावं लागल्यावर त्यांना सुद्धा एका जाग्यावर न्यावं लागलं. लक्ष्यला ठाव स्मशानीचा विठोबा रखुमाई, हरी जय 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 विठोबा
आधी जय 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 जय